रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. थंडी वाजते मला. रामकृष्ण हरी. 19 डिसेंबर 2025चा जो सोलापूर देवदर्शनाचा उपक्रम आहे तो चालू झालेला आहे. आज 20 डिसेंबर शनिवार आहे. अतिशय सुंदर अशा भक्तनिवासमध्ये सर्व भक्तांची राहण्याची सोय केली आहे. आता आंघोळ करून नाश्ता फेटे बांधून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाश्ता झालेला आहे. आता पेटे बांधायला चालू. खूप मस्त.
पनीरची भाजी आवडली, समोसा, ढोकळा. समोसा चांगला आहे. हा सगळं चांगलं होतं सगळं basically. चांगलं आहे. खूप छान जेवण होतं. एकदम व्यवस्थित पंचपक्वान्न ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं जेवण. त्या पदार्थ मला दाल खिचडी खूप छान आवडली आणि समोसा. राजमा शिरा, कढी आणि दाल खिचडी. दाल खिचडी मस्त होती आणि स्वीट्समध्ये खीर खूप छान होती. छान होतं, अतिशय मस्त टेस्ट, चविष्ट. आणि व त्याची जी लास्टला आम्ही जी खीर खाल्ली ती तर अतिशय चविष्ट असल्यामुळे आम्हाला जेवणाचा स्वाद हा आनंदाने घेता आला. मला शिरा आवडला, खूप एकदम मस्त होता, छान लागला. जेवण एकदम उत्तम होता आणि मेन म्हणजे राजभोग थाली एक्सपेक्ट केलं नव्हतं की बालाजी टूर्स करून आम्हाला भेटेल. प्लस शिरा आणि स्वीट आयटम खूप मस्त होता. सगळं जेवण छान होतं, एकदम मस्त. इथे आल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर खूप गर्दी होती, पण जसं तुम्ही मॅनेज केलं एकदम फटाफट सगळं झालं. जेवण पण एकदम त्याने वेळेवर टाइमवर आणि जेवण तर एकदम अप्रतिम होतं. खूप सुंदर स्वीट खीर खूप छान होती. मस्त होतं. मला सगळ्यात शिरा आवडला. खीर आणि शिरा खूप मस्त होतं. खूप छान. गोड पदार्थाचं बोलायला गेलं तर एक तर खीर, दुसरं शिरा, नो डाऊट खूप छान होतं. जेवण खूप छान होतं आणि आवडता पदार्थ म्हणजे खिचडी खूप छान होती. जेवण मस्त होतं, एक नंबर. सगळे पदार्थ चांगले होते. शिरा स्वीट मध्ये छान होता. पुरी पण छान होती, अप्रतिम. जेवण इतकं सुंदर होतं ना की आम्हाला म्हणजे ना जेवताना पण असं वाटत होतं की अजून हवं असं, अजून खाऊ वाटत होतं. पण खूप बेस्ट. छास म्हणजे रोटी वगैरे सगळे, रोटी आणि स्वीट्स पण उत्तम होते, अति उत्तम होते स्वीट्स. आम्हाला तर प्रश्नच नाही, मी 2दा स्वीट्स खाल्लेले आहेत, खीर पण आणि शिरा पण. अगदी घरगुती सात्विक जेवण बोलतो ना तसं आहे. इकडेच येणार आम्ही, कार्ड स्वतःहून घेऊन आलेलो आहोत. आता इथे कधी पण येऊ तर इकडेच येणार आम्ही खायला. खूप सुंदर होतं जेवण. जेवण खूप छान होतं. राजभोगची जी थाली होती ती दिसायला पण खूप सुंदर होती आणि टेस्टला पण खूप छान होती. स्पेशली मला खिचडी आणि खीर खूप आवडली आणि जो शिरा होता स्वीटमध्ये तो पण खूप आवडला. थँक्यू सो मच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ओव्हरऑल जेवण खूपच चांगलं होतं आणि खिचडी बेस्ट होती. कढी छान होती. तुला छान होती. मला सगळंच आवडलं, खूपच छान होतं. तुला सर्व मला कढी आवडली. ओव्हरऑल सगळीच प्लेट चांगली होती. आद्या तुला काय आवडलं? खिचडी. ओव्हरऑल सगळंच जेवण बेस्ट होतं. आजचं जेवण खूप छान होतं आणि मला आवडलेला जो पदार्थ होता हा शिरा होता. खूप छान बनवला होता. सगळं जेवण खूप छान होतं. थँक्यू. माझा आवडता पदार्थ खीर होता. छान खीर होती. खूपच छान होतं जेवण, मस्त. मला सर्व जेवण आवडलं, सर्व छान होतं. तुला काय आवडलं? शिरा आणि पनीरची भाजी. एक नंबर. तसं आमची पंढरपूरला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि इकडे आल्यावर आम्हाला हे राजभोग थाळी त्याच्यामध्ये जेवणाचा आस्वाद मिळाला. तर सर्व पदार्थ खूप छान आहेत आणि आमच्या 14 जणांच्या वतीने मी सांगू इच्छितो की सर्व पदार्थ सगळ्यांना खूप आवडलेले आहेत. ओके. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी रोशन कांबळी, बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर आज पंढरपूरमध्ये श्री भोजनालयामध्ये थाळी जेवायला आलो आहे. कम्प्लीट थाळी, राईट फ्रॉम आपलं एक पदार्थ स्वीटसोबत आणि सर्विस जी दिलेली आहे ती अप्रतिम. म्हणजे चपाती संपल्या किंवा फुलका संपल्या तो बाजूला उभा असतो तुम्हाला विचारायला. छोट्यासाठी पण खिचडी होती, त्याचा पण एक हे केलेलं आहे की छोटी मुलं पण येतात टूरवर. तर ऑल इन ऑल भरपूर आनंद झाला आणि पोटभर जेवलेलं आहे. बालाजी टूर्सची सर्व्हिस एकदम अप्रतिम आहे, म्हणजे काही शंकेला काही वावच देत नाही ते. नमस्कार, मी आरवी मुरुडकर. बालाजी टूर्सने जे काही आता जेवण दिलेलं आहे ते खूप छान होतं आणि आवडता मेनू शेवयाची खीर. नमस्कार, माझं नाव दीपेश आनंद सावंत. बालाजी टूर्सने जे जेवण दिलं होतं ते खरंच खूपच छान होतं. दॅट स्वीट डिश सगळ्यात छान होती, बासुंदी आणि शिरा. नमस्कार, मी राधेश्याम नायकोडी. बालाजी टूर्सने जे जेवण दिले होते ते खूप छान होतं. सगळेच पदार्थ खूप छान होते, पण त्यातल्या त्यात मला पनीरची भाजी खूप जास्त आवडली. पुन्हा थाळीच चांगली होती, अनलिमिटेड फूड होतं, पण त्यामध्ये जास्त मला कढी खिचडी होती ती जास्त आवडली. आणि जे चपातीला तूप लावत होते ना ती सिस्टम खूप छान होती. एक नंबर थाळी होती. थाळीचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. व्हरायटी वगैरे छान होती
आणि सगळ्यात छान म्हणजे शिरा आणि खीर स्वीट डिशेस वगैरे छान होत्या. भाज्या पण व्यवस्थित होत्या आणि फुलक्या पण सुंदर होत्या आणि सर्व्हिस पण खूप छान होती. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता फूडचा. जेवण खूप छान होतं आणि आवडता पदार्थ खीर होती. खीर मला पण जेवण खूप आवडलं आणि माझा आवडता पदार्थ होता तूप आणि रोटी आणि पनीरची भाजी. नमस्कार, रामकृष्ण हरी. राजभोगमधल्या संपूर्ण थाळीमधलं प्रत्येक पदार्थ अतिशय सुंदर होताच, पण आजच्या थाळीमध्ये मला जी शेवयांची खीर केलेली ती आणि जे समोसे केलेले ते खूप आवडले. धन्यवाद. 19 डिसेंबरची सोलापूर देवदर्शनाची यात्रा अतिशय सुंदररित्या चालू आहे. आज 20 डिसेंबर आहे, शनिवार. सकाळी सर्व भक्तांना रूम वगैरे दिल्या. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र रूम व्यवस्था असते. आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता झाला, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं, दुपारी राजभोगमध्ये जेवण झालं, आता संध्याकाळी चहा झाला. आता आपण जातोय श्री रिद्धी सिद्धी महागणपती म्हणजे मंगळवेढ्याला चाललोय दर्शनाला. तिथून आल्यानंतर जेवण करून आराम करून उद्या म्हणजे 21 डिसेंबर काय करणार ते ब्लॉगमध्ये बघा. रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर असं श्री रिद्धी सिद्धी महागणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि आता जेवणाची तयारी चालू. या जेवण गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
शिवाजी. नमस्कार, रामकृष्ण हरी. 19 डिसेंबर 2025चा जो सोलापूर देवदर्शनाचा उपक्रम होता अतिशय सुंदररित्या झालेला आहे आणि तुळजापूरमध्ये आई भवानीच्या दर्शनाला आता आलेलो आहोत. 6वं मंदिर तुळजापूरची आई भवानी होती. आता जेवण करून मुंबईच्या दिशेने. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. 19 डिसेंबर 2025चा जो सोलापूर देवदर्शनाचा उपक्रम होता तो सर्व मुंबईकरांना, ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना कसा वाटला त्यांचे जे रिव्ह्यू आहेत ते आपण आता घेणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि तुम्हाला सुद्धा बालाजी टूर्ससोबत कोणत्याही देवदर्शन यात्रेला यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा, कारण बालाजी टूर्सचं ब्रीदवाक्य आहे सेवेत तडजोड नाही. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझं नाव हिमांगी माई. मी माझ्या फॅमिलीसोबत आली आहे. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा एक ब्रीद आहे. फर्स्ट ऑफ ऑल ते सांगेन की सेवेत तडजोड नाही. जसं त्यांनी सांगितलं तसं त्यांनी प्रॉपर आम्हाला सर्व्हिससुद्धा दिली. त्यांच्या सेवेत खरंच तडजोड नाही आहे. आम्ही सोलापूर दर्शन ट्रिपमध्ये होतो. त्याच्यामध्ये पंढरपूरपासून दर्शन स्टार्ट झालं, देन अक्कलकोट, तुळजापूर, रिद्धी मंदिर असा आमचा प्रवास होता. आता आम्ही जेवलो. फूडमध्ये पण क्वालिटी छान आहे. ट्रॅव्हलिंग अँड ऑलमध्ये पण फॅमिलियर ॲटमॉस्फिअर आहे. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा एकदा अनुभव नक्की घ्या बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत. माझा अनुभव खूप छान होता. इस्पेशली त्यांचा स्टाफ जो आहे, तुषार दादासोबत 5 दादा काम करतात. ते सगळे खूप छान करतात आहे. इच अँड एव्हरी स्टाफ सगळ्यांना ताई, दीदी म्हणून सगळ्यांना हेल्प करतो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तुषारदादाने पण प्रत्येक गोष्टीचं छान गाईड केलं. थँक्यू सो मच तुषारदा, त्यांचा पूर्ण स्टाफ. अँड थँक्यू सो मच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स फ्रॉम हिमांगी आणि आमची फॅमिली. थँक्यू. रामकृष्ण हरी. थँक्यू. मी राधेश्याम नायकुडी. आम्ही उल्वे नवी मुंबईतून आलेलो आहे. हा माझा बालाजी टूरसोबत पहिलाच प्रवास आहे. प्रवास अत्यंत उत्तम झाला. अतिशय उत्तम नियोजन आणि जेवण सगळीकडे छान होतं आणि मॅनेजमेंट अतिशय उत्तम. आम्हाला परत बालाजी टूरसोबत यायला नक्की आवडेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी मीनाक्षी नायकोडी. मी बालाजी ट्रॅव्हल्समध्ये फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केला. त्यांनी त्यांचं ब्रीद वाक्य आहे सेवेत तडजोड नाही, ते एकदम म्हणजे एकदमच फॉलो केलं आहे. नमस्कार, मी प्रवीणा बांगर. बालाजी टूरसोबत माझी ही पहिलीच टूर आहे, पण एक्सपिरियन्स एक नंबर होता. सगळीकडे जेवणाची सोय, त्यांनी जी काही सोय केली ती खूपच अप्रतिम होती. आम्हाला तर या टूरमध्ये खूपच मजा आली आणि नेक्स्ट ट्रिप आम्ही बालाजी टूरमधूनच करणार. हे माझं शब्द आहे. रामकृष्ण हरी. मी प्रियांका संदीप निबरे.
माझ्या मुलीने इंस्टाग्रामवर बघितलं तुमचं हे तेव्हा, आणि मी फर्स्ट टाईम लाईफ टाईममध्ये फिरायला आली. मी कधीच गेली नाही, म्हणजे माझ्या लग्नाला हनीमूनला गेली ती मी डायरेक्ट आज जे ऑफिसनी घर एवढंच मला. तर मला हे आवडलं तुम्ही, तिच्यासाठी मी खास आली. तर मी आता ते बसमध्ये होती तेव्हा मी थोडंसं आपल्या माणसासाठी आपल्या माणसाप्रमाणे घेतलेली काळजी, बालाजीची संपूर्ण स्टाफ काळजी घेणारा आहे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत. श्री तुषार, तुमचं पूर्ण नाव मला माहीत नाही, तुम्ही आणि तुमचा स्टाफ थकत नाही का हो? आणि आजचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे व तुळजाभवानी आईचे दर्शन बालाजी टीममुळे छान व पटकन झाले. बालाजींची टीम तत्परतेने कधी हजर असणार. भरपूर सांगण्यासारखं आहे, मला तसा 1 तास लागेल लिहायला. अशीच प्रामाणिकपणे प्रगती करा आणि यश तुमचंच आहे. तसंच 2 दिवसात तुषार सर आणि टीम यांनी स्वतःहून प्रत्येकाची काळजी घेतली, टूरचे संपूर्ण मार्गदर्शन केले, माहिती व्यवस्थितपणे सांगितली, तसेच नाश्ता जेवण चांगलं होतं व्यवस्थित. मी जयकृष्ण यादव, चेंबूरवरून आलो आम्ही. आणि बालाजी ट्रॅव्हल्स खूप छान आहे, खूप आवडलं आम्हाला देवदर्शनासाठी. आमची बुकिंग लंडनवरून केली सुनेनी, तर आम्हाला खूप आवडलं सगळं. देवदर्शन खूप छान केलं आणि तुषार आणि पूर्ण बालाजी ट्रॅव्हल्स खूप चांगलं साथ दिली आम्हाला. मला सांगायला आवडेल, ह्यांच्या सुनेने लंडनवरून बुकिंग केलेलं आमच्याकडे आणि 100 प्रश्न विचारले, त्याच्यानंतर बुकिंग केलं. त्याच्यानंतर बुकिंग केल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की खूप काळजी घ्या त्यांची वगैरे. पण आता त्यांच्या सुनेचा व्हिडिओ कॉल आला, खरोखर त्यांना खूप सॅटिस्फॅक्शन आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझं नाव अतिश जोशी आणि आम्ही नवी मुंबईवरून आलेलो आहोत सर्वजण. आम्ही बालाजी ग्रुपचं इन्स्टावर यांचे रील्स पाहिले होते आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की सेवेत तडजोड नाही, खरोखरच सांगू इच्छितो की त्यांनी अजिबात या 2 दिवसामध्ये सेवेमध्ये कसल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही आहे. चालू राहू दे ना. तर मी या पूर्ण बालाजी परिवाराचं, टूर्सचं, तुषारदादांचं आणि त्यांच्या तेजस सरांचं आणि बाकी सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. माझं नाव लीलाधर बाळा कोंडे, मी मुलुंडवरून आलो आहे. आणि हे जे बुकिंग केलं होतं ते माझ्या मुलाने केलं होतं, मला काहीच त्याच्याबद्दल माहीत नाही. आम्हाला फक्त देवदर्शनाला जायचं होतं म्हणून त्याला सांगितलं की बाबा असं असं आहे. तर तो बोला ठीक आहे. कारण ह्या नवीन पिढीचं कसं असतं, रिव्ह्यू बघतात. रिव्ह्यू बघितल्यानंतर त्याला असं कळलं की बालाजी टूर्स 1 नंबर. म्हणलं ठीक आहे, चला. आणि खूप चांगलं आहे, म्हणजे आपल्या फॅमिलीसारखं तुम्हाला ते लोक हे करतील, ट्रीट करतील. आणि आता सुद्धा आम्ही म्हणजे पिकनिक पूर्ण झाल्यानंतर आम्हाला असं म्हणजे वाटतंय की आमची एक फॅमिलीच आहे पूर्ण. खूप छान, खूप छान. आणि असं वाटतं की परत यावं. उत्कृष्ट, उत्तम, म्हणजे कुठे नाव ठेवायला जागा नाही अजिबात. खूप छान, खूप आनंद झाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जेवण व्यवस्थित होतं, ओव्हरऑल सगळं व्यवस्थित होतं आणि व्हेज मराठा टॉपला होतं. त्यांना विचारतो मी, तुला काय आवडलं? सगळंच जेवण आवडलं. खूपच म्हणजे पूर्ण यात्रा एकदम खूप छान होती आणि सर्व्हिस पण यांची खूप सुंदर आहे. बस. तुला? मला कोफ्ता आणि नानचा कॉम्बिनेशन आवडलं. रामकृष्ण. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. मी तन्मय भिसे. मी खास दादांचं इंस्टाग्रामला प्रोफाईल बघितलेला आणि दादांशी कॉन्टॅक्ट केला. पहिल्या दिवशी सगळेजण अनोळखी म्हणून इथे आलेले, पण आता असं वाटत नाही की कोण इथे अनोळखी आहे. एक परिवार तयार झाला आहे, बरोबर. आणि दादांची टीम पूर्ण किंवा सर्वच एकमेकाला खूप सपोर्टिव्ह आणि मतलब फ्रेंडली आहेत, मेन म्हणजे असा विषय त्यामध्ये. आणि आपण काय म्हणत आलो की आम्ही कोकणातले आहोत, तर आम्ही म्हणतो की येवा कोकण आपलाच असा. तर आज आवर्जून म्हणेन की येवा बालाजी टूर्स आपलंच आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव नितीन यादव. मी बँड्रावरून आलेलो आहे. मी बालाजी टूर्सच्या सोलापूर यात्रेमध्ये सहभागी झालो. सहभागी होण्यामागचं रिझन त्यांचं जे इंस्टाग्रामवर जे त्यांचे जे फीडबॅक्स बघितले मी, ते बघून मी इथे या सोलापूर ट्रिपमध्ये सहभागी झालो. त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे, सेवेत तडजोड नाही, त्याचप्रमाणे त्यांचं हे कार्य आहे.
आणि खरंच त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांना म्हणतात ना की एकत्र करून एकत्र सामावून घेऊन जी 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 ही सहल आयोजित केलेली आहे, देव यात्रा आयोजित केलेली, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्याबद्दल काही हे नाही, म्हणजे दुमत नाही. तसेच तुषार आणि त्यांची जी टीम आहे ही एवढी सपोर्टिव्ह आणि एवढी कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी प्रत्येकाची वेळोवेळी म्हणतात ना सर्व प्रकारची अशी काळजी त्यांनी घेतलेली आहे. माझ्याकडनं त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पूर्ण टीमला, आणि त्यांच्याकडनं हे कार्य असंच सदैव होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव सोहम झांजले, मी लोअर परेलवरून आलो आहे. मी तर बघायला गेलं तर मी एक दिवस आधी फक्त रील बघून आलेलो. अनपेक्षित होतं की एवढ्या चांगल्या प्रकारे होईल, पण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य झालं. दुसरी गोष्ट, तुषारदादा, तेजसदादा आणि बाकी सगळी टीम खूप सपोर्टिव्ह आहे. असं वाटलं नाही की आम्ही कोणत्या टूरमधून आलो, असं वाटलं की आम्ही सगळे पहिल्यापासूनचे ओळखीचे आहेत. धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की अजून एक, जे जेवणात आणि सेवेमध्ये ज्यांनी जसं सांगितलं की तडजोड कुठेही नाही, तशा प्रकारे कुठेही आम्हाला तडजोड वाटली नाही. थँक्यू. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. माझे नाव विप्रेश विजय गायकवाड. मी मीरा भाईंदरमधून आलेलो आहे. मी आता सोलापूर दर्शनाच्या मध्ये सहभागी आहे. माझा ॲक्च्युली प्लॅन होतं सप्टेंबरपासून देवदर्शन करायचं. ते काय ड्यू टू सम रिझन मागे पुढे होत होतं. मी इंस्टावर ह्यांची रील बघितलेली, 3-4 रील्स बघितल्या. त्यानंतर मी ह्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग केलेलं. मला डेट अप्रॉक्स आठवते 10 या 11 तारखेच्या दरम्यान मी डिसेंबरला बुकिंग केलेलं. ह्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सेवेत कुठेच तडजोड नव्हती. तुषारदादा आणि पूर्ण टीम पूर्ण कॉपरेटिव्ह आहे. प्रत्येक इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप, प्रत्येक ठिकाणचं डिस्क्रिप्शन, शॉर्ट डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे, आणि प्रत्येक वेळी टाईमाला गाईड केलेलं आहे. प्रत्येक वेळी एक लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशन जाण्यासाठी प्रत्येक वेळी त्यांची टीम अवेलेबल होती. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी एकटा झालेलो आहे, पण माझी ते एक 4 जणांची बरोबर एक फॅमिली इथे छोटीशी क्रिएट झालेली आहे, आणि ही मेमरी राहणार आहे. आम्ही एक दुसऱ्यांबरोबर खूप फोटो क्लिक केले, आणि हे सगळं पॉसिबल झालेलं आहे बालाजी टूर्समुळे. बालाजी टूर्सला मी मनापासून धन्यवाद आहे, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना बेस्ट ऑफ लक. नमस्कार मंडळीनो, सर्वात आधी सर्वांना रामकृष्ण हरी. आम्ही सगळे इलो असो फ्रॉम ठाणे, आणि काही जण त्यातले आहेत इलिया फ्रॉम जोगेश्वरी. आम्ही सर्वजण तळ कोकणातले, सावंतवाडी आणि कुडाळचे. तर हा रिव्ह्यू मालवणीतून देण्याचा उद्देश असा आहे की दादांचं आम्ही पेज फॉलो केलं होतं इंस्टाग्रामवर, बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आणि त्यातून आम्हाला काही पहिले आम्ही 4-5 रिव्ह्यू पाहिले होते की सोलापूर, पंढरपूर आणि आपले अक्कलकोट वगैरे तुळजाभवानीचे. त्याच्यामधून आम्ही मी सांगेन की आम्ही दुसऱ्यांदा आलो आहे. पहिल्यांदा आम्ही आलो होतो सपरिवार सगळेजण एवढे, आणि त्यातून आमचं असं झालं होतं की आम्हाला देवदर्शन व्यवस्थित झालं नव्हतं. आम्ही गाणगापूरलाही गेलो होतो, अक्कलकोटलाही आलो होतो, पण आमचं तुळजाभवानीचं दर्शन राहिलं होतं. सो त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, जायचं तर बालाजी टूर्सनेच जायचं, की आम्ही त्यांचे रिव्ह्यू पाहून आणि त्यांचं ब्रीदवाक्य आहे सेवेत तडजोड नाही, ते आम्ही खरंच अनुभवलं सगळ्या 14 जणांनी, किंवा इवन आज जवळजवळ 100 जणं आली आहेत त्यांच्यासोबत, आमच्यासोबत पण 100 जणांनी मला असं वाटतं अनुभवलं असेल की त्यांच्याही कुठल्याही सेवेत तडजोड नाही. इवन स्टार्टिंग फ्रॉम समोस्यापासून ते आता एंड डिनरपर्यंत 2nd डेच्या. माझं नाव नित्यजित केणी, मुंबई मालाडवरून आलो आहे. आमचा प्रवास बालाजीबद्दल मी थोडंफार सांगतो. मुंबईपासून सुरुवात केली, ते तुषारदादांनी अत्यंत म्हणजे असं वाटलं नाही की कुठल्या टूरमधनं आलो आहे. अगदी आपुलपणाने एकदम सगळं विचारत हे केलं. अगदी त्या पहिल्या समोस्यापर्यंत ते आजच्या शेवटच्या पाण्याच्या बाटलीपर्यंत त्यांनी एकदम व्यवस्थित आमची काळजी घेतली. कुठेच जसं ते म्हणतात सेवेत तडजोड नाही, तसं ते खरं आहे. खरंच तुमच्या सेवेबद्दल भरपूर तारीफ, आणि सगळ्या टीमला भरपूर मोठा धन्यवाद. भरपूर, आणि आमचं दर्शन वगैरे सगळीकडे व्यवस्थित केलं. चहा नाश्त्याची उत्तम सोय झाली, राहायची उत्तम सोय, आणि एकदम सगळं प्रॉपर मॅनेजमेंट होतं. त्याबद्दल बालाजी टूर्सला खूप मोठा धन्यवाद. नमस्कार, मी विकास लक्ष्मण दिवेकर.
भाईंदरहून आलो आम्ही. भाईंदर, बोरिवली आणि भांडूप असे 3 कुटुंब या ठिकाणी बालाजी टूर सोबत आज सोलापूरची जी यात्रा आहे ते आम्ही करत आहोत. ही आमची दुसरी ट्रिप आहे बालाजीसोबत. त्यामुळे आम्हाला पहिलाचा अनुभव हा देखील खूप चांगला होता. आत्ताचा जो अनुभव आहे हा देखील अतिशय चांगला आणि स्मरणीय आहे. प्रत्येक ठिकाणी बालाजी टूर्स त्यांचे जे स्टाफ आहेत ते नावं सगळ्यांची मला माहीत नाही, परंतु तुषार दादा आणि त्यांची जी टीम आहे खूप सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे खाण्यापासून तर सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही त्यांनी या बाबतीमध्ये तडजोड केलेली नाही. तसं त्यांचं ब्रीद वाक्यच आहे की कुठेही तडजोड नाही आहे म्हणून. परंतु प्रत्येक ठिकाणी खाण्यामध्ये देखील किंवा सगळ्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. तुषार दादाचं तर प्रत्येक वेळेला आम्हाला मार्गदर्शन होतं. कुठेही जात असताना कुठलीही स्थळ पाहत असताना त्याच्याविषयीची माहिती देणं, लोकांना गायडन्स करणं आणि त्याच्यामुळे काय होतं की एक कॉन्फिडन्स लोकांमध्ये येतं. कुठे थांबायचं, कोणत्या ठिकाणी आपण गेल्यानंतर कसं आहे, त्याचं महत्त्व काय, हे देखील आपल्याला त्याने चांगल्या पद्धतीने सांगितलं. ही आमची दुसरी ट्रिप आहे. चांगल्या पद्धतीने झालं. यापुढच्या ट्रिप देखील आम्ही त्यांच्यासोबतच करू. धन्यवाद बालाजी टूर्स, तुषार दादा आणि स्टाफ. थँक्यू. रामकृष्ण. माझं नाव अनिकेत मुरुडकर. मी मुंबई गिरगाव इथून आलो. माझी पहिलीच टूर आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर. पण प्रवास सुरू झाल्यापासून असं वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा यांच्यावर आलो आहे. मनमिळावू स्टाफ, प्रवास सुरू झाल्यापासून राहण्याची उत्तम सोय, खाण्यापिण्याची उत्तम सोय, तसेच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचं टीम मॅनेजमेंट एवढं उत्तम आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये तडजोड नाही आहे. प्रत्येक गोष्टी त्यांनी एकदम उत्तम पद्धतीने केलेल्या आहेत. तसं देवदर्शनाची वेळेपासून सगळं काही आम्हाला व्यवस्थित पद्धतीने मिळालेलं आहे. दर्शन सगळ्या ह्याच्यामध्ये अक्कलकोट, तुळजाभवानी आणि पहिला आपण याच्यामध्ये गेलो पंढरपूर, त्यात उत्तम सोय होती सगळी या गोष्टी. मी आरवी मुरुडकर. मी गिरगावमधून आले. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये माझा हा पहिला एक्सपिरियन्स, पण मला असं वाटतच नाही की हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. इतकी मज्जा आली. देवदर्शन, नाश्ता पाणी, जेवण ते अतिशय उत्कृष्ट होतं. म्हणजे जे आयटम्स, जे मेन्यूज होते ते सगळे भारीवाले मेन्यूज होते आणि चविष्ट होते. इवन हॉटेलची सोय, हां ठीक आहे आम्हाला गरम पाणी नाही मिळालं, पण तरी पण खूप मज्जा आली. सगळे हॉटेलची सोय, बसची सेवा. आमचं रिकमेंडेशन पण आहे की आम्हाला स्लीपरचं चालेल, पण तरी जे काय ओव्हरऑल खूप मस्त. आणि आता मला नाही वाटत आहे जावंसं. अजून 2-4 दिवस वाटले तरी चालणार आहेत. थँक्यू. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. 19 डिसेंबर 2025ची जी सोलापूर देवदर्शन यात्रा होती, 2 बस होत्या. अतिशय सुंदररित्या सर्व मॅनेजमेंट वगैरे जसं आम्ही सांगतो, सेवेत तडजोड नाही, पूर्ण झाली. ही पूर्ण बस भरलेली, दोन्ही बस फुल होत्या. आता बस जेव्हा खाली होती ना, ते दुःख खूप वेगळं आहे. पण असो, हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला पण बालाजी टूर्स सोबत देवदर्शन यात्रा करायची असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण हरी.